तर जेमीन सर्वांना कशा सगळेजण मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर गुड्डीच्या पोटात दुखायला लागलं होतं आणि मागलच्या 4-8 दिवस आम्ही तसंच करतोय. तिचं दुखायला लागलं की आम्ही परत येतो डॉक्टरकडे. डॉक्टर चेकअप वगैरे करतात. ती म्हणतात काय नसं नॉर्मल आहे, ठीक आहे जा घरी. आणि 2-4 दिवसापासून आम्ही जातोय येतोय. तर आज सुद्धा म्हणली माझ्या पोटात दुखायला लागले, तर म्हटलं चल दवाखान्यात जाऊन येऊया. तर बघूया आता डॉक्टर काय म्हणतात काय नाही. जर ॲडमिट करा म्हणले तर करावं लागेल. तर काय करतात काय नाही तुम्हाला गेल्यानंतर मी सांगेलच. तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आज छोटंसं बाळ येणार आहे की नाही. सोनू दीदी मारते का तुला? काय घेतला होता? वाफ घेतला. इकडे पप्पा कशी बस. तू सगळं सांगितलेलं गपचूप ऐकायचं काय नाही तर मग बाळाला देणार नाही मी तुझ्याकडे. मी घेऊन जाणार घरी, मग आमच्या घरी घेऊन जाणार बाळाला. नाही आमच्या घरी. ठीक आहे तर तुलाच ठेवणार आहे. खूप छान वाटते ना बाळ येणार आहे म्हणून, हाय की नाही? तुला वाटते की नाही छान? हा तुला पण छान वाटते ना? ते नको घेऊ ना बाळा, हात फेकून देते. ते फेकून दे हातातलं. रक्त चेक करण्यासाठी पाठवलं होतं रक्त घेऊन. आणि सचिन आणि भाऊजी गेले दोघंजण बाहेर हे आणायला, मेडिकलचं काही सामान आणायला सांगितलं ते गेलं तर आणायला. मी खालीवरी करायला लागले. मला वरती जायचं होतं 3ऱ्या माळ्यावरती. मी आले 2ऱ्या माळ्यावरती. ठीक आहे चला वरती जाते. खूप जास्त दम लागते चढून वरती. डुग्गीला भूक लागली. तर एक डॉक्टर येणार होते, ते काय आले नव्हते. आत्ता सध्या आल्यात आणि आत्ता सध्या तिला ऑपरेशनसाठी घेऊन गेल्यात. आणि एक जणच मध्ये बसण्यासाठी आला होता, बाकी सगळे गेलेत बाहेर. मी एकटीच बसले. आणि दवागोळ्याच्या वासांना माझं डोकं खूप जास्त दुखतं, त्यासाठी मास्क लावले. म्हटलं त्यांनी त्रास कमी होतोय आणि डोकं दुखत नाही आहे, नाही तर मग खूप जास्त डोकं दुखायला सुरू होते. तर बघूया आता किती वेळाने ऑपरेशन होते, किती वेळाने. आम्ही घेऊन जाणार आहे तिला. नाही हो पप्पा आमची नाही माझी अजून आणलं नाही. माझी आहे. नाही आम्ही दिली ना, आम्ही दिली. नाही माझे अजून सांगितलं नाही. डुग्गी तुला बहीण आली पिल्लू. पप्पा त्याला दाखवलं 2-3. छान आहे ना? कसलं आहे छान बाळ? कसं डोळा करते? असं करते काय तू कसं करते? असं करते. तिचं पहिलं रडणं. पावडरचा डबा घेऊन या बाळासाठी. ठीक आहे. पाण्याची बॉटल आणि हे आणली. बघितलं का? डुगीच्या खुशीचा ठिकाणा नाही.
तिला एक छोटीशी बहीण आली आहे. छान आहे. थांब ह्याला हे हात नको लावू, मगापासून त्याची घाई चालली, मला हात लावते, हात लावते. थांब ना. नको थांब. ना, नको. अरे थांब ना. आले कसं करायचं? छान आहे ना. पापा सुंदरीने कर वाटते. कसं आहे की बेबी आता मी याला घेऊन जाणार कुठं? हे छान आहे माझी बहीण. चला ह्याची नुसती घाई घाई. चला किती क्यूट आहे काका. तर कालपासून दवाखान्यात आहे मी. काल सकाळी 9 वाजता आले, तेव्हापासून काही घरी गेले नाही, रात्री पण गेले नाही. मम्मी आली होती, दिवसभर थांबली, पण संध्याकाळच्या वेळेस आजीमुळे ती घरी गेली आणि मला थांबवलं. आता पूर्ण रात्र तर गेली झोपून, थोडीशी उठून का तर बाळाकडे लक्ष देण्यासाठी. आणि आता घर तर इथून 10-15 किलोमीटर आहे. तर मम्मी, सचिन, भाऊजी सगळे यायला लागलेत आता दवाखान्यात. पण आता गुड्डीला कालपासून खायला दिलं नव्हतं, पाणीसुद्धा नव्हतं दिलं. तर आज तिला खायला आणि म्हणजे काळा चहा आणि पाणी प्यायला लावलं. तर पाणी तर 1-2 घोट तिला पाणी प्यायला दिले, पण आता काळा चहा पाहिजे. आणि आता त्याच्यासाठी मी दवाखान्याच्या बाहेर आले. आता चहा कुठं माहीत नाही मला भेटतो, बघते आता काळा चहा कुठे भेटतो कुठं नाही. आता सचिनला, मम्मीला, ह्यांना यायला त्यांना वेळ लागेल, त्यासाठी म्हणलं मीच बघून आणते कुठून तरी चहा. तर हे बघा, काळा चहा भेटत नव्हता, उभा राहून बनवून आणलाय, हातात बिस्किट घेतलं आणि चहा मला खूप जास्त असं पोळायला लागलं. आणि मला जायचं आता 3ऱ्या माळ्यावरती. तर एकदम हळूहळू जाते, जेणेकरून चहा सांडणार नाही.